झाले असते. हा, एक मंडप डेकोरेशन या या पद्धतीचं एक टेंडर घ्यायचे. ते टेंडर आणि नाश्ता भोजन हे देण्यासाठी 2 टेंडर. हे टेंडर त्यांनी कागदपत्री सर्व पद्धतीने सगळं ऍग्री करून घेतलं. आम्ही डिपॉझिट भरलं, अनेक संस्थेने भरलं. बरं, तुला आम्हाला कुणालाच काम द्यायचं नाहीये तर आमचे डिपॉझिट अडकून ठेवायचे काहीच कारण नाही. जर तू पण 1 तारीखला टेंडर भरायची आम्हाला तारीख देतो, 10 तारीखला तू ओपन करणार होता, ते ओपनही करत नाही. मग 30 तारीख सांगितलं जाते, म्हणजे 30 तारीख अख्खा महिना आमचा त्याच्यात जातो, पण ते अजूनपर्यंत त्यांनी ते ओपन केलेले नाही. आमचे डिपॉझिट त्यांनी तसेच दडपून ठेवलेले, दाबून ठेवलेले. मग याचा अर्थ काय होतो? हा कामच करायचा नाही. याला फक्त कागदपत्री याला दाखवायचं की मी याव करू शकतो, त्याव करू शकतो, टेंडर काढू शकतो, या आदिवासी समाजाची प्रगती करू शकतो. काही एक करत नाही. आज जवळजवळ 4-6 महिने झाला आम्ही नुसतं ते टेंडर आणि योजना यांची कागदपत्र रंगवते. आज आमचा आदिवासी बांधव आज डोंगर दऱ्यातला माणूस तिथपर्यंत येतो, 10 वेळा येतोय. त्याचे अनेक प्रकारचे कागदपत्र तिथे त्यांनी घेतो, नाही असं नाहीये. पण कुठल्याही प्रकारची एकही योजना आलेली नाही. फक्त ही कागदपत्रे लिखित आहे, हे फक्त दाखवण्यापुरतं आहे. मग